मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज केएम रुग्णालयाचा शतकपूर्ती सोहळा पार पडला। यावेळी केएम रुग्णालयाच्या कर्मचारी भवन या 21व्या मजली इमारतीचं भूमिपूजन करण्यात आले। केएम रुग्णालयाला मोठा इतिहास आहे। गेल्या 100 वर्षात या रुग्णालयाने लाखो रुग्णांची सेवा केली आहे आणि येणाऱ्या पुढील 100 वर्षात देखील ही सेवा घडत राहणार आहे असं म्हणत केएम रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर्सला आणि कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। अनेक इतिहासांशी जुडलेली ही वास्तू आहे, ही संस्था आहे। अगदी ज्यांना सदी के महानायक म्हणतात ते अमिताभ बच्चन देखील फॅटी लिव्हर करता आपल्या डॉक्टर्सची त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलतात। म्हणजे ज्यांना जगभरातले सगळे डॉक्टर्स हे उपलब्ध आहेत ते याच्यावर सल्ला घेण्याकरता केएमच्या डॉक्टर्सशी चर्चा करतात। ही मला असं वाटतं की या संस्थेने जे रेप्युटेशन तयार केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। या कार्यक्रमाचा आढावा घेतला हॉस्पिटलच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी उमेश करंजगावकर यांनी। मुंबईत अनेक महत्त्वाची रुग्णालये आहेत ज्यामध्ये राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांचा समावेश आहे। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणारा रुग्णालय म्हणजे केएम रुग्णालय। या केएम रुग्णालयाचं शताब्दी महोत्सव जे आहे ते सध्या पार पडते। या रुग्णालयाला 99 वर्ष पूर्ण झालेत आणि 100व्या वर्षामध्ये हे रुग्णालय जे पदार्पण करतं आणि याचा कार्यक्रम मोठा सोहळा जो आहे तो रुग्णालयामध्ये केला जातोय की पुढील 5 दिवस हा सोहळा असणार आहे। आणि या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, आमदार अजय चौधरी आणि कालिदास कोळंबकर हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते। हा जो जर सोहळा पाहिला तर पुढील 100 वर्षामध्ये हॉस्पिटल प्रशासनाने काय करायला पाहिजे, पुढील 100 वर्षात हॉस्पिटल कसं असायला पाहिजे याबाबतची चुणूक मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवली। तसेच केएम रुग्णालयाने गेल्या 100 वर्षात मुंबईतील आणि राज्यभरातील आलेल्या रुग्णांची मोठी सेवा केलेली आहे आणि या सेवेमुळे अनेक रुग्ण जे आहेत ते बरे झालेले आहेत आणि असेच कार्य जे आहे ते या रुग्णालयाकडून पुढे होत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या कार्यक्रमातून दिलेल्या आहेत। कॅमेरामन राजेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।